मित्रांनो, मी आज असं तुम्हाला हे दाखवतो जोड कलम कसं करायचं. एक कमेंट आली होती, तर हे बघा. आधी सर्वप्रथम काय करायचं, हे मी रोप घेतलं, हे बघा. हे रायवळ आंब्याचं रोप घेतलं, हे बघा. आणि ही कलम फांदी आहे, ही बघा. पहिली कलम फांदी बघायची, ही बघा. ही रायवळ आंब्याच्याला जोडून काय फायदा नाही. ही कलम फांदी घ्यायची, ही बघा. ही कलम फांदी आहे, हे बघा. बघा, ही कलम आहे, हे केशरचं झाड आहे, बघा. तर हे बघा. तर ह्याला आपल्याला आता इथे ग्राफ्टिंग करायचं. मग काय करायचं, हे जॉईंट झाला की मग हे कट करून टाकायचं आणि ह्याला हे जॉईंट झालं की मग ह्याचं हे झाड झालं. तर काय करायचं, हे बघा. पहिले हे अगदी सोपं आहे मित्रांनो, तुम्ही पण करू शकता. आणि मग हे तुमचं कलम झाड तयार होणार. तर काय करायचं, तर ही मी आता हे बघा, हे कलमाची फांदी पाहिजे. तर मी ही पानं काढून घेतो. हे बघा, सोपं आहे अगदी. ही बघा, ही कलमाची फांदी आहे. आता कुठे जॉईंट करायचे, तर हे बघा, मी इथे जॉईंट करून तुम्हाला दाखवतो. हे बघा, इथे जॉईंट करून दाखवतो. हे बघा. मग काय होणार, हे इथे कट करायची ही फांदी कलमाची. मग ह्याला हे चिपकली फांदी की ह्याचं हे झाड होणार. हे बघा, पहिली ही सुरी साफ करून घ्यायची. हे बघा. आता ह्याला किती सोलायचं, ह्याची साल किती काढायची, तर झाडाच्या ह्याने 60%. आता ही फांदी आहे, याच्या 60% सोलायचं. 7 फक्त, जास्त नाही. तुम्ही जास्त सोललात तर हे मरू शकतं झाड. तर फक्त किती, 7%. आणि सोलायचं किती, तर 1 ते 1.5 इंचसाठी. जेवढी आपण कलम फांदी जेवढी आपण बनवतो तशी ही सोलायचं. आणि सोलायचं किती, फक्त 5 ते 7 त्याचं हे म्हणजे आता ह्या झाडाची जेवढी फांदी आहे त्याचे 5% किंवा 60% एवढं, जास्त सोलायचं नाही. हे बघा, हे बघा, हे बघा. अगदी सोपं आहे, काय भारी नाही आहे हो. हे बघा, हे बघा. पण ही कलम फांदीत पाहिजे. हा, तुम्ही म्हणाल गावठीला लावलं तर ते गावठीचं झाड होणार. हे बघा, ही आता मी केशरची फांदी आहे कलमाची. तर हे बघा, मी सोललं. हे बघा, हे बघा. हे असं ही साल काढायची. जशी ही काढली तशीच ह्याची काढायची. ही बघा, ह्याची पण तेवढीच काढायची. तुम्ही म्हणाल जास्त नाही. हे बघा, ह्याची पण तेवढीच काढायची. हे बघा, जास्त नाही काढायची. जास्त काढलं तर झाड मरून जाईल. म्हणून काय करायचं, ज्याची जेवढी ही एवढी काढली आहे त्याचीच ही एवढी काढायची. बघा. आणि ह्याला काय लागतं, फक्त ही सुतं लागतं. आणि टेप म्हणजे काय, आता आपण पावसात करतोय, कारण या जॉईंटमध्ये फक्त पाणी नाही गेलं पाहिजे. आणि हे असं हे चिपकायचं. हे बघा, हे बघा, हे असं चिपकायचं. असं फिट चिपकलं पाहिजे. हे बघा, इकडे देखो. हे बघा, हे असं फिट चिपकलं पाहिजे. त्याच्यासाठी ताईट बांधण्यासाठी ही अशी सुतळ घ्यायची. बघा. तर काय करायचं, हे बघा, असं पहिल्या आधी खाली बांधून घ्यायचं. हे बघा, बांधून घ्यायचं. हे मी राहते. हे बघा, बस टाईट बांधायचं. जोड अगदी सोपं आहे, काय भारी नाही. जोड जाम टाईट बांधलं पाहिजे एकदम, तर ते चिपकणार. आहे बघा, असं. पहिली लोक अशीच करायची कलम. आता मी हे खाली ठेवून केलंय. तुम्ही आता हे बघा, इकडे ठेवून पिशवी करू शकता, इकडे ह्या फांदीला बांधू शकता, कुठे पण किती पण झाडं अशी बनवू शकता. तर हे काय करायचं, असं बांधते वेळी टाईट बांधायचं जोड त्याचं. असं जाम बांधायचं. असं टाईट बांधायचं. गाठ त्याच्यानंतर हे असं टाईट.
हे बघा हे झालं. तर मी काय करतो, तर पाऊस आहे, पावसाचं हे कसं पाणी लागून ते जोड होणार नाही म्हणून काय करायचं, थोडीशी टेप लावायची. हे बघा, हे बघा, ह्याला काय आता खाली एवढं हे नाही, ह्या जोडला की बाबा हवा लागली तरी चालतं, फक्त पाणी लागू नये म्हणून टेप लावायची. हे बघा अशी. हे बघा झालं. सोपं आहे, अगदी सोपं आहे, कोणी पण करू शकतं. फक्त आता हे काय करायचं, इथून वरून पाणी जाईल म्हणून थोडी व्यवस्थित पॅक करून घ्यायचं. हे बघा, फक्त पाणी नाही गेलं पाहिजे म्हणून असं. हे बघा, पाणी गेलं की ते जॉईंट होणार नाही तुमचं, म्हणून टेप लावायची. बघा असं. हे झालं. हे बघा, अगदी सोपं आहे, काय भारी नाही. झालं. आता काय करायचं, हे बघा, हे जोड झाला बांधून आपला. आता काय करायचं, हे जगलं की काय करायचं, हे इथे कट करून टाकायचं. ह्याची जे हे जो शेंडा आहे ह्या झाडाचा, तो इथे कट करून टाकायचा आणि ही कलम फांदी इथे कट करून टाकायची आणि हे झाड तुम्ही उचलून जमिनीत लावू शकता. झालं. एवढं सोपं आहे. हे बघा, तर इकडे देखो, हे बघा, बघून नीट बघा, ही फांदी इथे कट करायची कलमाची इथे, आणि हा जो आपण जो रोप लावलाय त्याचा हे शेंडा इथे तोडून टाकायचा की हे कलमाचं झाड झालं ह्याच्यावर. आणि ह्याच्या जर खाली फांद्या आल्या तर त्या तोडून टाकायच्या. फक्त काय फांद्या ठेवायच्या, तर ह्या कलमाच्या फांदीच्या ज्या डेळीच्या ज्या फांद्या येतील त्या ठेवायच्या खाली. ह्याच्या खाली ज्या फांद्या येतील त्या कारण ह्या जंगली आहे म्हणून हे तोडून टाकायचं. तर हे बघा, तर कसा व्हिडिओ वाटला नक्की कमेंट करून सांगा.